आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण चाचणी क्रमांक 2 दिवस 30वा ही सेतू अभ्यासक्रमावर आधारित चाचणी इयत्ता 6वी विषय मराठी ही बघणार आहोत। इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत त्याचा सराव करणार आहोत। इतरही विषयांवरील व्हिडिओंची माहिती लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती अवश्य बघा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओंची माहितीही मिळेल। प्रश्न क्रमांक 1, खालील वाक्य वाच व त्याचा काळ सांग। तर तुम्ही वाक्य वाचून त्याचा काळ सांगायचा आहे। लहान मुलं अंगात बंडी घालीत असत। आता घालीत असत म्हणजे हा पूर्वीच्या काळची गोष्ट आहे आणि पूर्वी घडणारा काळ म्हणजे तो भूतकाळ असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही भूतकाळ असं लिहू शकतात। लहान मुलं अंगात बंडी घालीत असत हा भूतकाळ आहे। पुढील प्रश्न दुसरा अ, कविता पुढील उतारा आरोह अवरोहासह तुम्हाला आधी वाचायचा आहे। कप 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 काचेचा कप, कपात काय चहा, मेघनाचा का नैनाचा, नैनाचा। कप कप काचेचा कप, कपात काय ताक, मेघनाचे का नैनाचे, मेघनाचे। अशा पद्धतीने हा उतारा तुम्ही आरोह अवरोहासह वाचन करायचा आहे। प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम अशा ठिकाणी योग्य चढ उतार द्यायचा आहे। प्रश्न दुसरा ब आहे, वरील उतार्यावर तुम्हाला 2 प्रश्न तयार करून लिहायची आहेत। या उतार्याच्या आशयावरून प्रश्न तुम्ही तयार करायचे आहेत। कोणतेही 2 प्रश्न तयार करून तुम्हाला येथे लिहायचे आहेत। तर आपण पहिला प्रश्न तयार करू शकतो, उतार्यात आलेल्या 2 मुलींची नावे सांगा। आता तुम्हाला तुमच्या वैचारिक पातळीनुसार तुम्ही कोणताही प्रश्न तयार करू शकतात। दुसरा प्रश्न आहे, कपात काय काय आहे। या पद्धतीने उतार्यावरील 2 प्रश्न आशयावरून 2 प्रश्न इथे तयार करण्यात आलेले आहे। हे प्रश्न तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिहू शकतात आणि तुम्ही तो प्रयत्न अवश्य करावा। प्रश्न तिसरा, खालील शब्दांचा योग्य क्रम लावून घटनाक्रम लिहायचा आहे। वाढते, मोहरते, वठते, बहरते, पालवते, उगवते आणि अंकुरते। तर हा रोप उगवण्यासंबंधीचा हा घटनाक्रम आहे, तर तो योग्य क्रमामध्ये आपल्याला इथे लावायचा आहे। सर्वात आधी जी क्रिया होते ती प्रथम लिहायची, उगवते, त्यानंतर अंकुरते, मग पालवते, मग वाढते, मग बहरते, मग मोहरते आणि शेवटी वठते। यानुसार आपण हा घटनाक्रम लिहू शकतो। प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दांसाठी 4 विशेषणे लिहायची आहे। बोट ह्या शब्दासाठी विशेषणे, मोठा बोट, लहान बोट, बारीक बोट, जाड बोट। तुम्ही कोणतीही 4 विशेषणे इथे लिहू शकता। प्रश्न 5वा, कोरोना-19 संक्रमण काळात तुम्ही घेतलेल्या काळजीचे अनुभव तुम्हाला लिहायचे आहेत। तुम्ही घेतलेले 2 अनुभव, कोणतेही 2 अनुभव तुम्ही इथे सांगायचे आहेत तुमच्या शिक्षकांना। प्रश्न 6वा आहे, कविता तालासुरात म्हणून दाखवायची आहे। कविता तालासुरात म्हणण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ, फेर धरी फिरे रानो माळ। मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरुनी भान भूक आणि तहान, पायाखाली रान घाली सारे, थकुनिया खूप सरताहू रूप, थकुनिया खूप सरताहू रूप, आठवे कळप तया लागी, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीन
मागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, माय तुले करू शोधू येईल. अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करायचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. कवितेत आलेल्या विरामचिन्हांची नावे तुम्हाला लिहायची आहे. कविता बघून तिचे निरीक्षण करून त्यात आलेली विरामचिन्हे त्यांची नावे तुम्ही लिहा. उत्तर आहे स्वल्पविराम, पूर्णविराम आणि उद्गार चिन्ह. ही 3 विरामचिन्हे या कवितेत आलेली आहेत. प्रश्न 8. रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? तर रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून रानात निघून जाते. प्रश्न 9. कवितेत ओढाळ या शब्दाचा अर्थ तुमच्या शब्दात तुम्ही सांगायचा आहे. ओढाळ, आता ही कविता वाचून ओढाळ शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा आहे. तुमच्या पद्धतीने तो अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ओढाळ म्हणजे खोडकर, म्हणजेच कळप सोडून जाणारे. 6वीच्या वर्गात तुम्ही कविता शिकलात तेव्हा ओढाळ या शब्दाचा अर्थ देखील तुम्ही नक्कीच शिकला असाल. तो तुम्ही तिथे लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 10 ते 12 खालील बातमी वाचायची आहे आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पुणे MKCL नॉलेज फाउंडेशनतर्फे इयत्ता 5वी ते 8वीच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण आता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली नाटिकांद्वारे मनोरंजनातून देण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत प्रत्येक इयत्तेसाठी दररोज 2 नाटिका याप्रमाणे 48 नाटिकांचा संच सादर केल्या जाणार आहेत. येत्या सोमवारपासून आहेत तारीख 15 या नाटकांची महामालिका सुरू होणार आहे. प्रश्न 10 बातमी कशाविषयी आहे? तर ही बातमी टिलीमिली या नाटिकेविषयी आहे. उतारा वाचून तुम्हाला उत्तर नक्कीच सापडेल. या कार्यक्रमात किती नाटिकांचा संच सादर केला जाणार आहे? तर त्याचे उत्तर उतार्यात दिलेले आहे, बातमीत दिलेले आहे. या कार्यक्रमात 48 नाटिकांचा समावेश केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 12 हा कार्यक्रम कोणत्या प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित केला होणार आहे? तर हा कार्यक्रम दूरदर्शन या टेलिव्हिजन माध्यमाद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तरे लिहू शकतात. बातमीचे तुम्ही अचूक वाचन करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण सर्व प्रश्नांची उत्तरे सोडविण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. इतरही अनेक विषयांवरील सर्व व्हिडिओंची माहिती प्राप्त करण्यासाठी हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक यू.